नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण थोडा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली मी असंच काहीतरी शोधत होती, काय स्क्रोल करत होती, बघूया म्हटलं काहीतरी वेगळं आज कोणावर तरी बोलूया. आणि 1-2 कॉमेंट्स पण मला आल्या होत्या त्या रिलेटेड ज्या टॉपिकवर मी आज बोलणार आहे. आणि मे बी आजकाल ते असतं ना की आपण जे बोलतो किंवा जे काही आपल्याला कॉमेंट्स येतात किंवा जे काही म्हणजे कॉन्व्हर्सेशन आपण करतो सोशल मीडियावर, त्या रिलेटेड तुम्हाला फीड्समध्ये सजेस्ट होतं. म्हणजे ते टॉपिक किंवा ते व्हिडिओज वगैरे असे सजेस्ट होतात. तर मी असं स्क्रोल करत असताना मला हे व्हिडिओ सजेस्ट झाले. म्हणजे एक व्हिडिओ सजेस्ट झाला आणि मग मी विचार केला की अरे हां, हे जुनं आहे पण ह्याच्यावर बोललं पाहिजे. कारण का कितीतरी व्हिडिओज असे आहेत किंवा कितीतरी टॉपिक्स असे आहेत जे मला कवर करायचे आहेत किंवा ज्याबद्दल मला बोलायचं होतं, पण तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं किंवा तेव्हा मी रिॲक्शन देत नव्हती, तर त्यामुळे ते राहून गेले आहे. तर असे काही तुम्हाला व्हिडिओज वर रिॲक्शन हवे असेल तर मला नक्की सजेस्ट करा. जे व्हिडिओज जुने आहेत म्हणजे 1 वर्षाआधीचे वगैरे असे आहेत, पण त्या व्हिडिओजला किंवा त्या टॉपिकला आपल्या अटेन्शनची गरज आहे, आपल्या रिॲक्शनची गरज आहे. तर असं काही तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यावरती आपल्याला गॉसिप गर्लचं रिॲक्शन जाणून घ्यायचं आहे किंवा आपल्याला ऐकायला आवडेल, तर मला असे व्हिडिओज सजेस्ट करा. तर असाच आज एका व्हिडिओवर आपण बोलणार आहोत. तेरी मेरी कहानी है बारिशों का पानी, जम के जो इश्क बरसे तेरी मेरी कहानी. कोणाची तरी लव्ह स्टोरीबद्दल. तर ही लव्ह स्टोरी आहे आपल्या माजश्री ताईंची. वय त्याच त्या आपल्या मावशीची बहीण माजश्री यांची फुल स्क्रिप्ट रेडी आहे. ह्यांना कधी बोलवण्यात आलं ना बेहोश टॉक्सवर, तर ह्यांचं आता ठरलेलं आहे. म्हणजे मला माहिती आहे की हे काय काय बोलणार आहेत. बोलवतील की नाही हा पण एक डाऊटच आहे. कारण का जे ह्यांच्या बहिणीने आता माती खाल्ली आहे तिथे त्यांना व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावला आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, जी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे किंवा जी क्रिएट करण्यात आली आहे, तर त्याच्यानंतर बेहोश टॉक्सवाले तिच्याच बहिणीला बोलवण्याची रिस्क घेतील असं वाटत नाही. पण काही सांगता येत नाही. ते बेहोश टॉक्स पण त्यांची एक वेगळीच कॅटेगरी आहे. ते कोणाकडे आणि कशासाठी जात असतात. बेहोश टॉक्स हॅज लॉस्ट इट. जसं आपल्या बरखा बिजुरी ताई आहेत, त्यांनी तर खूपच म्हणजे जवळजवळ 10-12 व्हिडिओज बनवले होते. त्याचप्रमाणे ह्यांनी पण असं सिरीज बनवली आपल्या लव्ह स्टोरीची. पण एवढे नाही बनवले, थोडंफार आटोपतं घेतलं आणि 3-4 व्हिडिओजमध्ये सगळं लग्न करून ह्या मोकळ्या झाल्या. म्हणजे स्टोरीमध्ये त्यांनी आटोपशीररित्या 15-15 मिनटाचे असे 3-4 व्हिडिओज बनवले आणि आपल्याला ते सांगितलं की काय काय केलं, कसं झालं, कसं भेटले, काय झालं. आता काय माहिती यांना कोण विचारत होतं. त्या म्हणतात की मला खूप मेसेजेस येत होते आणि मला लोक विचारत होते ताई तुझी स्टोरी सांग, म्हणून मग आता मी सांगते तुम्हाला. ह्यांची स्टोरी ऐकताना मला प्रकर्षाने असं जाणवत होतं की ह्यांना ना मोबाईल द्या रे, कोणीतरी मोबाईल द्या. म्हणजे सतत त्या हे म्हणत होत्या की माझ्याकडे ना मोबाईलच नव्हता, त्यावेळेला मोबाईल नव्हते, त्यावेळेला स्मार्टफोन नव्हते, त्यावेळेला असं नव्हतं, त्यावेळी तसं नव्हतं. मग आमचं लग्न झालं, मग आम्ही सातारला शिफ्ट झालो, मग माझ्याकडे ना छान मोबाईल नव्हता. आता तरी आहे का हो ताई तुमच्याकडे छान मोबाईल, की अजून पण तुमच्या मोबाईलचं स्वप्न अधुरंच राहिलं आहे? कारण जो काळ तुम्ही सांगता ना 2011, त्या काळी असे व्यवस्थित चांगले बऱ्यापैकी मोबाईल होते. म्हणजे खूप आता अलीकडचाच काळ तुम्ही बोलताय. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला जर तुम्ही 2000 पर्यंतचा काळ बोलला असतात तर मान्य होतं. पण 2011 वॉज क्वाईट म्हणजे मोबाईल आणि टेक्नोसॅव्ही काळ होता. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळेला. तर माहिती नाही तुम्ही कुठल्या दुनियेत आणि कुठल्या झोनमध्ये होतात की तुमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हते असे चांगले. मे बी तुम्ही थोडे गरीब होतात ना, तर त्यामुळे नसतील तुमच्याकडे. असं नाही, पण तुम्ही ते जनरलाइज करू नका की नव्हतेच त्यावेळेला, असं नव्हतं. ह्या लोकांना ना अशी घाणेरडी सवय आहे की खूप असं काहीतरी मागे असं खूप वर्षापूर्वी काहीतरी असल्यासारखं बोलायचं असतं. तर एक 8-10 वर्षापूर्वीचंच. आता परवाच बघा ना, जाऊ दे आता तुम्ही म्हणाल ते झमुऱ्याला कुठून मध्ये आणते. नाही म्हणजे मी ते कढईचं म्हणत होती हो,
ते कढई दाखवली 7 वर्षापूर्वीची, तिला पूर्वीची कढई म्हणतो. इथे माझी आई वर्षानुवर्ष कधी ते लग्नाच्या वेळेला मिळालेली भांडी अजून वापरते. म्हणजे जवळजवळ आता 45 वर्ष वगैरे असतील पूर्वीची ती भांडी. त्याच्यावरती नावं बिवं कोरलेली असायची तेव्हापासूनची भांडी. आणि ह्यांची आता ही 7 वर्षाची कढई पूर्वीची झाली. तर काय बोलणार या लोकांना. तसं हिचं 2011ला म्हणे मोबाईल माझ्याकडे नव्हता, त्यावेळेला नव्हता. म्हणजे हिच्याकडे तर नव्हताच, पण त्यावेळेला असं मोबाईल वगैरे नव्हते. अरे बाबा, कुठल्या जमान्याच्या गोष्टी करते बाबा. आम्ही कुठल्या जमान्यातले आहोत. म्हणजे मला ना शंका येते. म्हणजे मी वेगळ्या वर्ल्डमध्ये होती का. मलाच सगळं मिळालं आणि यांना काहीच नाही मिळालं. काहीतरी आपलं स्ट्रगल सांगायचं, काहीतरी फेकायचं. म्हणजे ठीक आहे, तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तसं बोला ना की आमच्याकडे नव्हतं बाबा, किंवा आम्ही अफोर्ड करू शकत नव्हतो. आणि असं जनरलाइज बोलू नका की त्या काळी नव्हतं, त्यावेळेला नव्हतं. असो ते मरो. मी तुम्हाला काय म्हणते, मुळात यांचीच लव्ह स्टोरीची सुरुवातच अशी झाली ना की तीच ऐकून मी एकदम अचंबित झाले. म्हणजे आपण म्हणतो ना की असं रबने बना दी जोडी, तर कुठून पण काहीही बनू शकतं. म्हणजे ज्यांना भेटायचं असतं ते कसंही भेटतात. तर ह्यांच्या स्टोरीवरून आहे ना अक्षरशः त्या उक्तीवरती आपला विश्वास बसेल. म्हणजे अशीच एक बहीण होती, तिच्या शेजारी एक मुलगा राहायचा PGमध्ये. आणि त्या मुलाला ती बहीण म्हणाली की माझी बहीण आहे, ती मस्त आहे एकदम माझ्यासारखीच हिरोईन, मला तर तू बघूच शकतो ना. आता हे मी मनाचं नाही म्हणत आहे हां, कारण का आता बघा ना, हीच म्हणाली फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तर आता कुठून दाखवलं असणार ना. म्हणजे तिच्यावरनंच आपण म्हणतो ना की विषावरनं परीक्षा करतो असं, तसं ह्या विषाला पाहून त्यांनी विषाची परीक्षा केली असेल असं मला वाटतं. या नागिणीला, म्हणजे नागिण नाही आहे ही, घूस आहे, पण तेच ते हिला बघून कळलं असेल की मावशीची बहीण किती हौशी असेल ते. तर तसं बघून ती बहीण सांगते, माझी एक बहीण आहे, सख्खी बहीण, तर तिच्यासाठी ना मुलगा पाहिजे. आणि ही जी बहीण आहे ना 10वीलाच आहे, म्हणजे आत्ताच 10वीची एक्झाम दिली. इतकी म्हणजे अशी कवळी आत्ताच बाहेर आली अंड्यातनं, आत्ताच काहीतरी जगात पदार्पण केलं आहे तिने रिअल वर्ल्डमध्ये. अशा बहिणीसाठी दुसरी मोठी बहीण स्थळ बघते. म्हणजे स्थळ नाही एक्झॅक्टली, पण तिचं काहीतरी असा टाका बिडवायला बघते. म्हणजे हे कसल्या बहिणी आहेत आणि हे कसलं काय विचित्र. कशाला एवढं काय करायची गरज आहे, एवढी कसली चूल मचली आहे. बॉस, हिअर आय एम नॉट मेकिंग एनी कॅरेक्टर असॅसिनेशन. मी कोणाचं काही कॅरेक्टर असॅसिनेशन नाही करत आहे, किंवा मी कोणाच्या कॅरेक्टरवर बोलत नाही आहे. जे तुम्ही बोलला आहेत त्याच्यावरच मी बोलते. म्हणजे हे मला जे आता तुम्ही जे बोलला आहेत त्याच्यावरती माझा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, जे मला समजले, जे मला उमगले, ते मला बोलण्याचा अधिकार आहे, बरोबर. तर मला जे समजले, मला जे उमजले तेच मी बोलते. तुम्ही विचार करा ना, एखादी बहीण 10वीला आहे, जी जस्ट 10वी पास झाली, तिच्यासाठी दुसरी बहीण काय बॉयफ्रेंड शोधत कशाला फिरेल बाबा, उगाचच काही. म्हणजे काय बहिणीने काय सांगून ठेवलेलं होतं का की मला पण बॉयफ्रेंड पाहिजे, मला पण असं जरा ना मज्जा करायची आहे, तर मला पण असं, म्हणजे तशी मजा नाही हो, ते असं बटरफ्लाईजवाले असं असतं ना, असं प्रेमात कसं फिलिंग असतं, कसे बटरफ्लाईज येतात, अशी कशी ना अशी फुलपाखरं असं पोटात गुदगुदी करतात, ते फिलिंग, तसं म्हणते मी मजा. उगाच काहीतरी विचार नका करू. हां, तर तसं काहीतरी म्हणजे असं बहिणीला एक्सपिरियन्स द्यायचा. मग अशी बहीण बापरे एकदम वेगळीच आहे ना ही बहीण. म्हणजे अशा छोट्या गरजांचं पण विचार करते आपल्या छोट्या बहिणीच्या. पण खूपच लवकर विचार केला असं नाही वाटत का. जरा तिचं अजून शिक्षण होऊ द्यायचं, 12वी वगैरे, तरी थोडी एक संज्ञान वयात येऊ द्यायचं. एवढी कसली घाई होती. बरं असो, चला मान्य. तर हिने सांगितलं आणि तो मुलगा पण कसा म्हणतो लगेच की चालेल, मला ना अशीच पाहिजे, मला ना हीच मुलगी पाहिजे, मला ना हिच्याशी मी लग्न करेन तर हिच्याशीच. अरे काय अजीबच आहे. म्हणजे काय अर्थच नाही या गोष्टीला. कोणी काय बघितलं नाही, काळी आहे का गोरी आहे, ठेंगणी आहे का मेंगणी आहे, की कशी आहे काणी आहे, काही माहिती नाही आपल्याला, कशी आहे कर्जत कसारा. पण तरी पण असंच त्या मुलाने असं सांगून टाकलं. तर ऑब्व्हियसली मुलगा पण भारी चंड दिसतोय. नक्कीच हिलाच बघून म्हणजे इसको देख के समझ में आ गया की अगर ये ऐसी है तो इसकी बहन कैसी होगी. हाच विचार असणार ना अल्टिमेटली. अजून काय विचार असणार तुम्ही मला सांगा.
अजून काही ऑप्शनच नव्हता, कधीच बघितलेलं नव्हतं. आता एखादी व्यक्ती असेल तर ती म्हणेल की बाबा अच्छा एकदा तिला बोलव, एकदा बघू दे, एकदा भेटूया वगैरे. पहिले काही नुसतं काही अंदाज न घेता असंच फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरती असं एकदम लग्नाचाच निर्णय मी हिच्याशीच करणार. म्हणजे भलेही मस्तीमध्ये मजाकमध्ये बोललं असेल तरी पण असं बोलणं पण बाबा डेअरिंग आहे हां बॉस. आणि खरी मजा तर पुढे. मग ही बहीण गावी जाते आणि गावी जाऊन आपल्या बहिणीला सांगते. ती बहीण पण तिथे सुट्टीला आलेली असते. मग तिथे जाऊन तिला सांगते की तुझ्यासाठी ना मी एक मुलगा बघितला आहे, त्याला ना तू आवडते. पण ह्या दुसऱ्या बहिणीच्या म्हणजे आपल्या माजश्रीच्या मनात एकदाही असं येत नाही की असं कसं, हा मुलगा कसा असेल, याचं कॅरेक्टर कसं असेल, ज्याने मला कधी बघितलं पण नाही, मी कशी आहे काय आहे, फक्त आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून तो म्हणतोय की मला तू आवडते, असं तिला एकदाही मनात येत नाही. म्हणजे ती इतकी उत्सुक होती, तिला पण इतकं म्हणजे ते फिलिंग घ्यायचं होतं ना की ती एकदम वेडीपिशी झालेली. तर गेली आपली आईला घेऊन, ते पण आईला घेऊन. आई पण एकदम म्हणजे नेमकं आईला पण तेव्हाच जावंसं वाटलं किंवा यांचं हे प्लॅन असेल की म्हणजे आईला काहीतरी असं सांगायचं की चल आपण बघून येऊ ताई कशी राहते वगैरे असं करून, आणि मग तिकडे घेऊन जायचं आणि त्यानिमित्ताने आपण त्या मुलाला बघून पण घ्यायचं. असं करून फसवलं असेल आईला. आणि आता आईच्या नावावर बिल फाडतात की आईच म्हणाली की आपण जाऊया म्हणून वगैरे, बघूया तिथे ती कशी राहते. इतके दिवस ती मुलगी तिकडे होती, एवढे सगळे उद्योग करत होती, मुलीसाठी म्हणजे बहिणीसाठी मुलं वगैरे बघत होती आणि काय काय स्वतःसाठी पण बघितले असतील तर आपल्याला काय माहीत नाही बुवा. ते काय तिने कधी सांगितलं नाही, फक्त चुका केल्या एवढं बोलली, पण काय चुका ते आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही. पण मग नेमकं त्याच वेळेला आई आणि मुलगी बहिणीला बघायला आल्या. त्यांना पण बहिणीची ख्याली खुशाली मोठ्या बहिणीची घ्यावीशी वाटली नेमकी. तिकडे गेल्या आणि तिकडे जाऊन त्या मुलाला पण बघितलं आणि सगळं काही बघितलं वगैरे. तर हिच्या मनामध्ये मनमे लड्डू फुटा. पण काय तो मुलगा काही म्हणजे काही बोलायला तयारच नाही. काही म्हणजे असं माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा काय, मला वाटतं तो असंच सहजच बोलला असेल. आणि या बहिणीने तर काय एकदम सिरियसलीच घेतलं. त्यांना खरंच वाटलं अरे बाई मी तो मजाक कर रहा था असं बोलायला विसरला वाटतं तो. तर किंवा त्याला असं वाटलं असेल की ठीक आहे चल सही निशाने पे तीर लगाय, तर राहू दे बघूया आता काय होतं म्हणून. आणि बरोबर लागला त्याचा तीर निशाने पर. आणि मग हिने स्वतःच त्याला विचारलं, म्हणे मीच विचारलो की मला माहिती आहे तुम्हाला मी आवडते. काय पद्धतीच्या मुली आहेत ह्या, काय प्रकार काय आहे यांचा. म्हणजे जबरदस्ती गळ्यात पडायचं कोणाच्या तरी. मोठी बहीण तिने डायरेक्ट असं आपल्या मित्रालाच सांगितलं की माझी एक बहीण आहे सख्खी बहीण, ती तुला नक्की आवडेल. आणि मग तो पण म्हणाला की हां मला आवडेल नक्कीच, मी तिच्याशीच लग्न करणार, मी तुझ्याच बहिणीशी लग्न करणार. मग तिने तो असंच बोललेला असताना आपल्या बहिणीला येऊन सांगितलं. आणि मग बहीण पण बोलली की ठीक आहे मला पण त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आणि बहिणीने वाट बघितली म्हणजे माजेश्रीने की समोरून तो मुलगा अप्रोच करेल, पण तो काही करत नव्हता. म्हणून मग हिनेच डायरेक्ट, बहिणीने सांगितलं होतं ना त्याला तू आवडते, म्हणून मग हिने डायरेक्ट विचारून टाकलं तू मला मी आवडते ना. आणि पहिल्याच भेटीत म्हणजे जेव्हा हे लोक फर्स्ट टाईम भेटले ना तेव्हा हे लोक मूवीला गेले. म्हणजे काय ना, म्हणजे एकदम ॲडव्हान्स आहेत. फक्त मोबाईल नव्हते त्यांच्याकडे. त्यावेळेला ना आधी बोलली की माझ्याकडे मोबाईल नव्हते, नंतर मग अचानक तिला आठवलं की नाही होतं माझ्याकडे, म्हणजे दुसरं काहीतरी स्टोरी सांगायची होती ना, मग त्याच्यामध्ये मोबाईलचा समावेश होता. म्हणजे आम्ही मेसेज करायचो वगैरे, तर ते तिला सांगायचं होतं. मग आता ते कसं सांगणार, कारण मी तर आधी बोलली आहे की माझ्याकडे मोबाईल नव्हता. आणि एकदम ठासून बोलली माझ्याकडे तरी नव्हता बाबा, म्हणजे असतील त्यावेळेला पण माझ्याकडे तरी नव्हता. पण नंतर मग मेसेजचं बोलल्यावरती लोक पकडतील ना, अरे तुझ्याकडे मोबाईल नव्हता बोलली तर मग तू आता असं कसं बोलते की मेसेज करायची, मग कशावर मेसेज करायची. तर मग लगेच पलटी बोलते नाही होता माझ्याकडे मोबाईल, पण साधा मोबाईल होता, म्हणजे असं स्मार्टफोन वगैरे नव्हता. अगं अरे बहन नक्की काहीतरी ठरव, मोबाईल होता की नाही होता. होता ना तुझ्याकडे मोबाईल, त्याच्याशिवाय गुल्लू गुल्लू केलं का. पहिल्याच भेटीमध्ये ही मूवीला गेली त्या मुलाबरोबर. आणि मग तिथून परत आपल्या कॉलेजला गेली, कुठेतरी जायची तिथे त्या गावी गेली. आणि त्या दिवशी तिने कोणालाच मेसेज नाही केला, ना आईला ना बहिणीला ना काय, आपली ख्याली खुशाली नाही कळवली की बाबा मी पोचली इकडे व्यवस्थित. फक्त त्या मुलाला तिने मेसेज केला की मी पोचली. म्हणजे ना हिचं
झालं हिचं सेटिंग, इसके मन में लड्डू फूट गया था, इसके पेट में बटरफ्लाय आ गए थे आणि सगळं काही झालं होतं, दिल गार्डन गार्डन हो गया था. काय बाबा, मी तर पहिल्यांदाच ऐकली अशी काहीतरी स्टोरी. अजब प्रेम की गजब कहाणी. आणि मग यांच्यामध्ये ना इतके इश्यूज झाले, इतकं म्हणजे अप्स अँड डाऊन झाले, एकदम स्ट्रगल, जॉब नाही काय नाही दोघांना, आणि कसं काय लग्न तर करायचं आहे पण पैसा नाही, जॉबच नाही, तर काय कसं काय प्रेमाने पोट भरत नाही ना. म्हणजे हे आता ते सांगतायत, पण हा विचार त्यांनी आधी नव्हता केला. आधी ते एकदम फुल एकदम आकंठ असे बुडवलं त्यांना ताईंनी, आपल्या मावशींनी. हाँ डूबे इस कदर, असं इतके म्हणजे बुडाले आखंड की त्यांना आता सोडवतच नव्हतं. पण आत्ता खरी मेख आहे म्हणजे हे जेव्हा सगळे काही इश्यूज आणि हे काही स्ट्रगल वगैरे चालू होतं आणि ह्या लोकांनी नाना तऱ्हेचे जॉब केले, वेगवेगळे म्हणजे हातपाय मारले, कसं तरी करून आपलं रिलेशनशिप टिकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी मी मानते की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये पण त्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवलं आणि एकमेकांची साथ दिली. आणि खरंच म्हणजे ते त्यांनी स्ट्रगल केलं. पण ह्या स्ट्रगलच्या वेळेला ती मेन व्यक्ती कुठे होती जिने हे सर्व सुरू करून दिलं? ती एकदम वॅनिशच झाली, एकदम गायब, कुठे उल्लेखच नाही तिचा. एवढं बहीण एवढ्या त्रासात न जाते, एवढे अप्स अँड डाऊन्स आणि इतकी म्हणजे बिकट परिस्थिती आहे तिचं, पण ज्या बहिणीने भेटवून दिलं ती तर बाबा आपला संसार करण्यात बिझी झाली. म्हणजे तिने गटवला कोणतरी मुंबईचा छोरा आणि त्याच्याबरोबर ती गेली, ती आपलं सेट झाली. आणि तू मला सांगितलं होतं बॉयफ्रेंड पाहिजे, मी तुला बॉयफ्रेंड मिळवून दिला, आता तुझं तू बघ, असंच थोडक्यात ती तिला बोलली असणार. आणि कलटी. शी सो सेल्फिश. अशी कशी बहीण आहे ही? म्हणजे आपलं आता जर तिचं चांगलं झालं म्हणून ठीक आहे, नाही तर कुठेतरी भलतीकडेच फसली असती. मग काय बाबा मावसे असं करतात वय. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, जोक म्हणजे जेव्हा मावसेच्या लग्नामध्ये हे तिचे दाजी आले होते तेव्हा दाजींचं इंट्रोडक्शन करताना मावशी आपल्या दाजींना म्हणजे मावस्याला म्हणाली की हा पोरगा आहे ना, ह्याला लक्षात ठेवा, ह्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. आणि म्हणे मावस्याचा चेहरा एकदम काळानिळा पडला होता, एकदम म्हणजे ना त्याला काय बोलते ही, काय असेल या मुलाबद्दल, काय सांगायचं असेल बाबा, आता भर लग्नात, आता लग्न झाल्यानंतर आता असलं काहीतरी सांगू नको, अशा विचारांनी ना एकदम मावसाजी आपले एकदम वेडेपिशे झाले होते. म्हणजे त्यांचा ना पूर्ण चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता, त्यांना काहीतरी भलतंच वाटलं. समजलं ना मंडळी, समजलं ना. त्यांना वाटलं आपल्याबरोबर खूप मोठा स्कॅम झाला आहे. स्कॅम तर त्यांच्याबरोबर झालाच आहे, पण हा नव्हता ना स्कॅम, हा खरं काहीतरी वेगळंच होतं. पण मावशी अशा पद्धतीने बोलली ना की त्यांना वाटलं की आता माझं लग्न बिग्न झालं, आता माझ्याशी लग्न बिग्न करून आता ही काहीतरी मला आता धक्का देते वाटतं, माझा एक्स बॉयफ्रेंड वगैरे होता किंवा असं काहीतरी सांगते की काय. नशीब बाबा वाचले मावसाजी. पण मावसाजी आय एम शुअर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे मोठे धक्के दिले असेल मावशीने नंतर, हे तुम्ही इमॅजिन पण केले नसतील. तर त्याच्यामुळे तुमचा तर खूप मोठा 1992 स्कॅमपेक्षा मोठा स्कॅम तुमच्याबरोबर झाला आहे. आता ताईंचं सगळं काही व्यवस्थित आहे आणि देवाच्या कृपेने आता त्यांच्या लग्नाला बरीच अशी म्हणजे जवळजवळ 10-1 वर्ष झाली आहेत वाटतं. आणि आता ते सुखाने गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ऑल वेल दॅट एंड्स वेल, हे बरंच झालं. पण माझ्या ताई आता दुसऱ्यांना ज्ञान देतात की तुम्ही सगळं काही विचार करून करा आणि आईवडिलांच्या मर्जीबाहेर जाऊ नका. शेवटी आपल्या आईवडीलच आपल्यासाठी सर्व काही असतात. हे जरी खरं असलं तरी पण तुमच्या तोंडात हे शोभत नाही हो, कारण का तुम्ही काय केलं होतं आणि उगाचच चूल असल्यासारखं असं म्हणजे मला करायचंच आहे, मला कोणतरी पाहिजेच आहे, मला प्रेम प्रकरण करायचं आहे, असं तुमचं जबरदस्तीने प्रेम प्रकरण घडवून आणल्यासारखं प्रेम प्रकरण होतं. तर नॅचरल नाही वाटलं ते आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई म्हणतात की किती लोकांना ना म्हणजे किती त्रास असतो. आता आयुष्य जरी आमचं सुरळीत असलं तरी पण आम्ही किती खास्ता खाल्ल्या आहेत ते आम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य जसं दिसतं तसं नसतं. प्रत्येकाची मागची आणि पुढची बाजू वेगळी वेगळी असते. हो ताई काय बोलते चावट कुठल्या? बरोबर
असतेच, त्याच्यामध्ये काय वेगळं सांगताय तुम्ही? एकदम मागची आणि पुढची बाजू वेगळी असते म्हणे, वेगळीच असते. तुमची सेम आहे का? आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली मंडळी, ज्या व्यक्तींनी म्हणजे मुलाकडच्या बाजूने, म्हणजे मुलाचे काका काकी, कारण त्याला आई वडील नाही आहेत, लहानपणीच गेले, तर त्यामुळे त्या काका काकींनी सगळं काही यांचं केलं, सगळं त्यांचं सांभाळ केला, त्या मुलाला मार्गदर्शन केलं. त्या काका काकूंना खालच्या खालूनच कटवलं जातं. जेव्हा मुलीचा वाढदिवस किंवा काही फंक्शन वगैरे असतं तेव्हा त्यांना घरात येण्याची मुभा नाही, किंवा त्यांना घरी बोलावून त्यांचा पाहुणचार वगैरे केला जात नाही. आणि जे लोक यांच्या अगेन्स्ट होते आणि ह्यांना अक्षरशः म्हणजे रुसले होते आणि सगळ्यांचं म्हणे मी मनच मोडलं आणि सगळ्यांना असं वाईटच वाटलं होतं आणि सगळे माझ्यावर नाराजच झाले होते, माझ्या मावश्या रुसल्या होत्या, मामा रुसला होता, ते सगळे यांच्या घरात आता बसून मजा करतायत आणि धिंगाणा करत आहेत आणि सगळं काही आपल्याच बापाचा माल असल्यासारखं एन्जॉय करत आहेत. त्याच्याबद्दलही माझा काही आक्षेप नाही, ठीक आहे, शेवटी आपले नातेवाईक आहेत, त्यावेळेला त्या परिस्थितीनुसार ते रुसले असतील, रागवले असतील. आता सगळं काही आलबेल आहे तर आले एकत्र, तर आपण माफ करतो मोठ्या मनाने. पण मग त्याच्या नातेवाईकांचं काय, ज्यांनी काही आडकाठी पण घातली नव्हती, ज्यांनी चांगलंच केलं तुम्हाला, त्या मुलाची परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी त्याला पाठिंबा दिला, त्यांना मार्गदर्शन दिलं, तुमचं अजून चांगलं व्हावं यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट केला, आणि आज तुम्ही त्यांनाच विचारत नाही. विचारत असाल तरी पण ते कुठे दिसत तर नाही. कारण आताच बड्डे झाला, त्या बड्डेला तुम्ही म्हणालात की ही काका काकी आहेत आणि ही त्यांची सून का मुलगी काहीतरी दाखवलं, नणंद, हां बरोबर, मुलगी, काकांची मुलगी, ते सगळं दाखवलं. पण ते फक्त खालच्या खालीच होते. आणि तुमची बहीण जी तुम्हाला लावून सटकली ती आपली तिकडे पुढे 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 मिरवते, सगळ्यामध्ये एकदम घुसते, नाही विचारलं तरी पण तिला एकदम लाईमलाईट सगळं घ्यायचं असतं स्वतःकडे. ते कुठेतरी खटकलं, मला ते जाणवलं. म्हणण्याचा उद्देश हा आहे की ज्या लोकांनी आपल्याला खरी साथ दिली त्यांना बरोबरीने घेऊन चला. नवीन नाती तर जुळतातच, त्यांना पण घ्या बरोबरीने, नवीन नाती जोडा, सगळ्यांना एकत्रित घेऊन चला. पण ज्या लोकांनी खरी साथ दिली त्यांना मात्र असं सोडून देऊ नका, म्हणजे त्यांना विसरून जाऊ नका. सगळं काही छान झालं ना की सगळेच जण येतात, गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतातच. पण जेव्हा आपण काहीच नव्हतो, जेव्हा आपल्याला खरी गरज होती, तेव्हा आपल्याबरोबर कोण होतं हे नेहमी लक्षात ठेवा. असो तर मग मंडळी, ही स्टोरी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ती स्टोरी ऐकलीच असेल, पण त्याच्यावरचं माझं रिॲक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. उद्या भेटूया नवीन इंटरेस्टिंग टॉपिक बरोबर, उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.